बिटकॉईनचा वापर क्राईमसाठी सर्वात जास्त होतो का? अनेकदा असं म्हटलं जातं की बिटकॉईन फक्त क्रिमिनल्ससाठीच उपयोगी आहे. पण खरं चित्र काय आहे? 2016 नंतरच्या काळात फक्त 1% कमी बिटकॉईन ट्रान्झॅक्शन्स इल्लीगल कामांशी जोडलेले आढळले आहे. US इकॉनॉमीचा सुमारे 12% भाग अंडरग्राऊंड आहे आणि त्यातील बहुतेक व्यवहार कॅशमध्ये होतो. 2020च्या एका रिपोर्टनुसार फक्त 0.34% बिटकॉईन व्हॉल्यूम इल्लीगल कामांसाठी वापरला गेला. मग दोष फक्त बिटकॉईनवरच टाकला जातो? जॅनेट येलेन सारखे नेते म्हणतात की क्रिप्टोमुळे ड्रग्ज आणि टेररिझम फंडिंग होते, पण ते हे सांगत नाहीत की HSBCने $881 मिलियन ब्लॅक मनी लीगल केला आणि त्यांना मोठी शिक्षा देखील झाली नाही. डॉलर आणि कॅशचा वापर ही क्राईममध्ये होतो, पण त्यांच्यावर बॅन घालण्याची चर्चा कोणी करत नाही. मग खरा प्रश्न असा आहे, खरा विलन बिटकॉईन आहे का, की त्याला फक्त सहज स्केपगोट बनवलं जातं? उद्या भेटूया क्रिमिनल्ससाठी बिटकॉईन खरं तर का सर्वात वाईट पर्याय आहे हे पाहण्यासाठी. जर तुम्हालाही बिटकॉईन प्रोजेक्टचा भाग बनायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या प्रोजेक्टशी तुम्ही जोडू शकता आणि बिटकॉईनशी संबंधित एज्युकेशनल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.